एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले जे यड्रावकर म्हणून जे आमदार आहेत त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातलाय। समर्थक आणि पोलिसांमध्ये ते पोलीस जे आहेत समर्थक आणि कार्यकर्ते ते आमने सामने आलेत। एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकरांच्या समर्थनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटलेत। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये असलेल्या यड्रावकरांच्या ऑफिस बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी ऑफिस परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर दुसरीकडे आक्रमक शिवसैनिकही यड्रावकरांविरोधात निदर्शनं करणार असल्याची माहिती आहे। ज्ञानेश्वर साळुंखे आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर, राज्यभरात कुठे शिवसैनिक या बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शनं करतात तर कुठे समर्थक हे आपल्या प्रतिनिधीच्या बाजूने घोषणाबाजी करताना दिसतात। राजेंद्र यड्रावकर यांच्या मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे? राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आता शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठी झटापट या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बॅरिकेड उचकडून आहेत ते कार्यकर्ते, शिवसैनिक आहेत ते आत घुसण्याचा प्रयत्न करत होते। मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि शिवसैनिकांच्या मध्ये झटापट झाली तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात यड्रावकर यांचे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत, त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे ते जयसिंगपूरमध्ये पाहायला मिळते। शिवसैनिक अद्याप आक्रमक आहेत, ते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा आहे तो प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि पोलिसांनी अद्याप त्यांना या ठिकाणी थांबवून ठेवलेलं आहे। मात्र एकूणच शिवसैनिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। तरी सगळे शिवसैनिक आहेत ते आता राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती आणि झटापट या ठिकाणी होताना पाहायला मिळते। पोलीस बळाचा या ठिकाणी वापर केला जात असल्याचा आरोप आहे ते सगळे शिवसैनिक करताना पाहायला मिळतात। खरं तर आज शिवसैनिकांनी या ठिकाणी इशारा दिला होता की आज या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावरती मोर्चा करू, कारण शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिलं होतं। असं असताना सुद्धा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये दाखल झाले आणि त्यावेळीपासून शिवसैनिक ते संतप्त झाले होते। मात्र दुसऱ्या बाजूला शिवसैनिक आज मोर्चा करणार याची पुढे लागतात यड्रावकरांच्या समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले होते आणि यड्रावकरांनी जी घेतलेली भूमिका आहे ती म्हणजे यड्रावकर समर्थकांचं म्हणणं होतं। दुसऱ्या बाजूला शिवसैनिक त्यानंतर अत्यंत आक्रमक झाले, कारण समर्थकांना गोळा करण्याची काहीही गरज नव्हती यड्रावकरांना। त्यामुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ही माहिती मिळाल्यानंतर दाखल झाले आणि शिवसैनिक अद्याप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि ते यड्रावकरांच्या कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एक प्रकारची तणावाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। अद्याप पोलीस आणि कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या मध्ये या ठिकाणी झटापट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना जिल्हा जाधव हे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि या ठिकाणी पोलीस या ठिकाणी त्यांची समजूत करताना पाहायला मिळते। त्यामुळे एक प्रकारचा तणावाची परिस्थिती या एकूणच या सगळ्या पाहायला मिळते। कारणास्तव ज्ञानेश्वर साळुंखेचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही, पण ज्ञानेश्वरने जसं आपल्याला सांगितलं की एकीकडे राजेंद्र पाटील यड्रावकरांचे समर्थक, दुसरीकडे शिवसैनिक, आता हे दोघेही आमने सामने आले। शिवसैनिक आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे कार्यकर्ते जयसिंगपूरमध्ये यड्रावकरांच्या कार्यालयाच्या बाहेर हा सगळा राडा सुरू आहे आणि हा राडा थांबवण्यासाठी म्हणून पोलिसांचा तिथे प्रयत्न सुरू आहे, झटापट झालेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तिथे दाखल झालेला आहे। पण असं असलं तरी एकीकडे यड्रावकर यांचे कार्यकर्ते, दुसरीकडे शिवसैनिक यांना मात्र आवरणं कठीण झालेलं आहे। घोषणाबाजी केली जाते, तिथे उपस्थित असणारे समर्थकांचे नेते आणि शिवसैनिकांचे नेते हे देखील माध्यमांशी बोलताना आपल्याला दिसतात। बघा कशा प्रकारे ही सगळी झटापट आहे आणि हा सगळा जमाव मागे ढकलण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय।
जयसिंगपूर परिसरातल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावरची ही गर्दी आपण पाहू शकताय। मोठ्या प्रमाणात राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे आता सध्या गुवाहाटीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये ते सामील झाले आहेत आणि त्याचा विरोध म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार होता, आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते यड्रावकर समर्थक सुद्धा दाखल झाले आहेत आणि या शिवसेनेच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुद्धा या ठिकाणी तयारी ठेवलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये तणावाचं वातावरण एकूणच आपल्याला पाहायला मिळतात। राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या नेमक्या या पाठिंबाच्या भावना आहेत काय ते जाणून घ्या। काय सांगाल, यड्रावकर साहेब एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत, ती भूमिका तुम्हाला पटली का? आणि जर आज शिवसेना तुमच्यावरती आंदोलन करत होते तर मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा तुम्ही या ठिकाणी जमा केले। गेले 30 वर्षाचा संघर्षानंतर शिरोळ तालुक्याच्या जनतेनं यड्रावकर साहेबांच्यावरती अपक्ष म्हणून ज्यावेळी 2019ला यड्रावकर साहेबांनी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर पाठबळ सर्व स्तरातून, सर्व जाती पक्षातून, सर्वच समाज आणि तालुक्यातून जो पाठिंबा यड्रावकर साहेबांना मिळाला, तो हा कुठेतरी विकासाचा जे दृष्टिकोन आहे ते शिवसेनेच्या गोटातून मंत्रिपद मिळालं असताना सुद्धा यड्रावकर तिकडे जातात, काय वाटते? ते साहेबांची जी बांधिलकी आहे शिरोळ तालुक्याच्या जनतेशी आहे आणि शिरोळ तालुक्याच्या जनतेच्या विकासाशी आहे आणि जे शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी जे ध्येय साहेबांनी समोर ठेवले ते साध्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी साहेबांनी जो निर्णय घेतील त्या पाठीमागे हे सर्वच यड्रावकर साहेब। आज शिवसैनिक इथे येणार होते, या शिवसैनिकांना आता तुम्ही काय सांगणार? वास्तविक मुळात 2019च्या निवडणुकीला शिवसेनेसह सगळ्याच पक्षाचे उमेदवार आमच्या साहेबांच्या विरोधात उभे होते, पण त्या सगळ्यांना डावलून, सगळ्यांना नाकारून या तालुक्यातल्या जनतेनं केवळ विकासाच्या मुद्द्यावर डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्यावर विश्वास टाकून त्यांना निवडून दिलेला आहे। त्यामुळे आमची बांधिलकी कुठल्या पक्षाची नाही, आमचा विरोध कुठल्या पक्षाला नाही, कुठल्या गटाला नाही, कुठल्या जातीला नाही, कुठल्या धर्माला नाही। आज या ठिकाणी यड्रावकर समर्थक म्हणून जे आम्ही सगळे जमलोय याचा एक केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या माणसाला समर्थन। शिवसैनिक सुद्धा आज तुमच्या कार्यालयावरती येणार होते? शिवसैनिक आमच्या कार्यालयावर येऊ शकत नाहीत, कारण शिवसैनिकांना सुद्धा आमच्या साहेबांनी सत्तेच्या काळात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे। आमचा विरोध शिवसेनेला नाहीच आहे मुळात, पण जिथं विकासाची गंगा वाहती ठेवायची असेल तर पक्षातनं म्हणण्यापेक्षा आहे त्या नव्या विचार प्रवाहात सामील व्हायचं, हा साहेबांचा विचार नक्की बरोबर आहे आणि त्यासाठी नव्या विचार प्रवाहात राजेंद्र पाटील यड्रावकर सामील होत आहेत आणि त्याचं स्वागत आहे हे समर्थक करताना पाहायला मिळतात। आणि दुसऱ्या बाजूला आज शिवसेना सुद्धा या कार्यालयावरती मोर्चा घेऊन येण्यावरती ठाम आहे, त्यामुळे जयसिंगपूरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। काही वेळापूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या समर्थकांशी बातचीत आपण केली होती आणि आत्ताची परिस्थिती आपण बघतोय, आत्ताची ताजी दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहतो एकीकडे शिवसैनिक आणि दुसरीकडे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक हे दोघेही एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत। त्यामुळे आता यांना आवरण्यासाठी म्हणून जोरदार प्रयत्न पोलिसांच्या वतीने केले जात आहेत, पोलिसांनी बळाचा वापर केला। मध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठा अँगल जो आहे तो बॅरिकेड म्हणून टाकण्यात आलेला आहे, त्यांना अडवण्यात आलं। हे गेट आहे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर, हा सगळा राडा सुरू आहे। शिवसैनिक देखील जमलेले आहेत। राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेच्या कोट्यातनं मंत्रिपद मिळालं, अशावेळी त्यांनी बंडखोरी का केली हा जो एक सवाल जो आहे तो शिवसैनिकांच्या वतीने विचारला जातोय, पण त्यांच्या समर्थकांनी देखील उत्तर देताना त्यांची बांधिलकी ही जयसिंगपूरमधल्या मतदारांशी आहे, तिथल्या विकासाशी आहे आणि तो जर विकास होण्याच्या संदर्भात काय अडथळे येत असतील तर त्यांची सगळी भूमिका जी आहे ती आम्हाला मान्य असल्याचं तिथले त्यांचे समर्थक सांगताना दिसतं। त्यांच्या समर्थकांना पाठीमागे लोटण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय, त्यांना पाठीमागे नेलं जातंय समजून, पुन्हा त्यांनी पुढे येऊ नये या दृष्टीने म्हणून प्रयत्न केले जात आहेत। पण काही झालं तरी गेल्या तासाभरापासून सुरू झालेला हा राडा आता इतक्यात लवकर थांबेल असं काही वाटत नाही आहे। या सगळ्या परिस्थितीत या जमावाला नियंत्रित करण्यासाठी म्हणून दंगल नियंत्रक पथक देखील तिथे बोलवण्यात आल्याचं कळतंय। पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे उपस्थित आहे, पोलिसांच्या जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर थेट पोलीस हवालदारापर्यंत सगळेच या सगळ्या जमावाला थांबवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात। या जमाव ज्या प्रकारे संतप्त त्याला कोणत्याही प्रकारचं वळण लागू शकतं, म्हणून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था जी आहे ती बिघडू नये या दृष्टीने म्हणून प्रयत्न केले जातात। पण घोषणाबाजी मात्र सुरू आहे, शिवसैनिक घोषणाबाजी करतायत, पाटील यड्रावकर यांचे समर्थक देखील घोषणाबाजी करतात। जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या बाहेर हा सगळा राडा सुरू आहे।
आणि ताजी दृश्य जी आहेत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघताय ही घडामोड आता या क्षणाला जयसिंगपूरमध्ये घडते। कोल्हापूरमधल्या जयसिंगपूर या मतदारसंघात म्हणजे जो राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा परंपरागत मतदारसंघ आहे तिथं हा सगळा प्रकार घडताना आपण बघतोय। शिवसैनिक देखील हाती बोर्ड घेऊन यड्रावकरांच्या निषेधाच्या घोषणा देत तिथं जमलेले आहेत। अशावेळी या महिला शिवसैनिकांना देखील आवरण्याचा प्रयत्न पोलिसांना तिथे करावा लागतोय। स्पेशल फोर्स ज्या आहेत त्या इथे बोलवण्यात आलेल्या आहेत। वेळ पडली तर पोलीस काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेऊ शकतात, पण पोलीस त्यांना समजावून पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करतात। आपण पुढे येऊ नये असं देखील सांगितलं जातं। पण आता आपण बघतोय की राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने म्हणजे कार्यालय या बाजूने असं सांगणारा जो फलक बोर्ड आहे तो या कार्यकर्त्यांनी खाली पाडला। आणि एक मोठी बातमी आती ती बातमी अशी की संजय राऊतांना ईडीचं समन्स आलंय। पत्राचाळ प्रकरणी राऊतांना हे समन्स बजावण्यात आल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, या सगळ्या राजकीय घडामोडी घडताना आपण बघतोय त्यात ईडीकडनं संजय राऊतांना हे जे समन्स बजावण्यात आलेलं आहे काय नेमका अर्थ काढायचा? विशाल, हा समन्स जो आहे हा साधारणपणे 2 आठवड्यांपूर्वीच ईडीनं बजावलेला आहे। या समन्सनुसार त्यांना उद्या चौकशीला हजर राहायचंय हे या समन्समध्ये नोंदणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही गोष्ट आता बाहेर पडत आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या, पत्राचाळ प्रकरणी पैशांची देवाणघेवाण, आर्थिक गैरव्यवहार, अधिकारांचा गैरवापर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विविध तक्रारी अंतर्गत त्यांच्यावरती दाखल करण्यात आल्या होत्या। ईडी जवळपास 1.5 वर्षाला या प्रकरणाचा तपास करत आहे। या प्रकरणी त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती। जसं त्यांचे कांजूरमार्ग येथील फ्लॅट असेल, दादर येथील फ्लॅट असेल, बँड्रा येथील काही त्यांचे संपत्ती असेल, काही त्यांचे बँक लॉकर आहेत ते सीज केले गेले होते। हा सगळा भाग जो आहे तपासाचा भाग आहे। 2 आठवड्यापूर्वीच ही नोटीस त्यांना बजावली गेली होती आणि त्या नोटीसमध्ये त्यांना उद्या बोलवले जे आहे हे या नोटीसनुसार स्पष्ट होते। त्यामुळे उद्या संजय राऊत ईडीच्या चौकशीला हजर राहतील की नाही हे ते तिथे आल्यानंतर स्पष्ट होईल। धन्यवाद अजित, या सगळ्या माहितीबद्दल। संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणी ईडीनं समन्स बजावलेले, उद्या त्यांना चौकशी करता हजर राहण्यास सांगण्यात आलंय। आणि आता एक घडामोड